ठीक आहे. सो सी हिअर गाईज, आता आपल्याला थर्मोडायनामिकची प्रोसेस समजलेली आहे. इकडे बघा आता सगळेजण. वी नो द थर्मोडायनामिक प्रोसेस. व्हॉट इज द थर्मोडायनामिक प्रोसेस? अ सिस्टीम चेंज फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. बरोबर आहे. म्हणजे एखादी सिस्टीम आपल्याकडे असेल ते कुठून बदलली, ह्या इनिशियल स्टेटपासून तर ते फायनल स्टेट्स, त्यालाच काय म्हणतो आपण? थर्मोडायनामिक प्रोसेस. आलं लक्षात? मग आता या थर्मोडायनामिक प्रोसेसचे टाईप आपण काल पाहिले. पहिला कोणता होता? क्वासिस्टॅटिक, रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल्स, आयसोथर्मल, आयसोबेरिक, आयसोकोरिक आणि ॲडिबॅटिक आणि पॉलिट्रॉपिक. आपण ॲडिबॅटिकलाच कोणतं नाव दिलं होतं? आयसेंट्रॉपिक. बरोबर आहे. आता आपण एक एक पाहणार आहे. काल आपण क्वासिस्टॅटिकची डेफिनेशन पाहिली, ते फक्त डेफिनेशन्स होती. आता या थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये त्यांनी दोन टाईप दिले आहे तुम्हाला. एक दिला आहे वर्क डन, तर दुसरं कुठलं असेल? हीट असेल. हेच रिपीटच आहे जे आपण शिकलो आहोत. लक्षात? म्हणजे वर्क डन हे कसं असते थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये. आता याचं नॉलेज आपल्याला पहिलेच आलेलं आहे की कॉम्प्रेशन वर्क असेल तर ते काय असते? निगेटिव्ह. आणि एक्सपान्शन असेल तर हे आपण शिकलेलो ऑलरेडी. वी नो ऑल दिस थिंग्स. हा ग्राफसुद्धा पाहिलेला आहे. आता त्यांनी रिपीट टाकलं तरी आपल्याला आता घ्यास लागेल. आता बघा याच्यामध्ये सोपीच आहे, काही हार्ड नाही आहे. आता त्यांनी 3 इथं प्रोसेस अप्लाय केल्या. जसं आता मी काल तुम्हाला सांगितलं, काल आपण डिस्कशन केलं ना. काय डिस्कशन केलं आपण? की आता तुमचं गाव आहे कविठा, आहे की नाही? कविठा गाव आहे आपलं, बरोबर की नाही? आता इथं जायचे किती मार्ग आहे आपल्या परतोळ्यातून? 2 मार्ग आहे. कोणता मार्ग आहे? एक कांडलीतून जाता येते. तुला आता इथं आपण म्हणू ही आपली अकॅडमी आहे. आता एक आपण जाऊ शकतो, या अचलपूर नाक्यावर गेलो, आहे की नाही? तिथून मग त्या अष्टमा सिद्धीचे एकूण आपण असं चाललं गेलो. हा एक मार्ग झाला. दुसरं कोणतं आहे? आता कांडलीत आहे. कांडलीतून मग आता लय आले शॉर्टकट आहे. कोणी इकडून घुसते, कोणी तिलक चौकमधून जाणार, बरोबर आहे की नाही? कोणी त्या आपल्या मधातून जाणार आणखीन. म्हणजे खूप सारे मार्ग आहेत इकडे जायसाठी. आलं लक्षात? तो असा गेला, असा जा. आलं लक्षात? अशा मधात ही शॉर्टकट आहे. असे भरपूर सारे रस्ते झाले त्याला. एखादा मग कोणत्या मग कवठ्यात झाले, मग हा लंबा रस्ता जाते. एस टीनं कोणतं जाते? एस टीनं कोणतं जाते सांगा बरं मला? त्यात तोंडगावचं म्हणते. अचलपूर नाका जा. तुम्ही येतात ना कधी कधी. हे तर समजा अष्टमा सिद्धी झाला, हे असं जा अचलपूर नाक्यावर, चांदूर नाका, मग असं लंबा जातो असा, नसं ते मग काहीतरी टर्निंग आहे असा. म्हणजे हा असाही मार्ग आहे. मग तसंच वापसही असाही मार्ग आहे समजा, आहे का नाही? तर आता आपण याला म्हणा की याला म्हणा, कसंही घेऊ शकतो आपण याला. समजा ही झाली आपली इनिशियल स्टेट, हे का झाली? फायनल झाली. जसं आपण काल पाहिलं अचलपूरला झाले 2 मार्ग आहे. एक आपण सरळ अचलपूर नाक्याहून जा, जसं आता हे परतवाडा आहे, मग हे अचलपूर आहे. तर एक असाही मार्ग आहे. इथून निघालो आपण एलआयसी चौकातून जा, सरळ इकडे असं पोचून जाऊ आपण, आहे की नाही? एलआयसी चौकपासून. किंवा मग एक सरळ दुसराही मार्ग आहे. आता निघालो परतवाड्यातून असं जा एकदम अचलपूर नाका, आणि त्याच्या अंदरून मग असं आतमध्ये घुसा मग त्या नाक्यापासून, बरोबर की नाही? असे मार्गात म्हणजे एक. आता ही इनिशियल स्टेट झाली, ही झाली समजा फायनल स्टेट. अमरावती जायचे 2 मार्ग आहे परतवून. एक तर तुम्ही सरळ सरळ जा, किंवा मग चांदूर बाजारहून जा, बरोबर आहे की नाही? असे 2-4 मार्ग आपल्यापाशी आहे. हे समजा अमरावती, हे आपलं परतवाडा, तर हे सरळ सरळच जाते हा. पण आपल्याला इथं जायचं असेल तर आपण आणखीन असंही जाऊ शकतो. असं इथून कुठं जा? चांदूर बाजार. चांदूर बाजारहून तुम्ही मग अमरावती. असे 2 मार्ग आहे. सर नो? येस. मग आता ही झाली आपल्याकडे इनिशियल स्टेट फॉर एक्झाम्पल, आणि ही झाली आपली फायनल स्टेट. सिस्टीम चेंज फ्रॉम इनिशियल टू फायनल, दॅट इज कॉल्ड ॲज थर्मोडायनामिक प्रोसेस. आता या थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये आपण कन्सेप्ट डिस्कस करत आहे कशाचा? वर्क डनचा. त्याचं नॉलेज आपल्याला पहिलेच आलेलं आहे. कॉम्प्रेशन म्हणजे निगेटिव्ह आणि एक्सपान्शन म्हणजे पॉझिटिव्ह. आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा. जसं आपण काल आता डेफिनेशन दिली होती पाथची. काय डेफिनेशन होती पाथची सांगा मला? पाथची डेफिनेशन, थर्मोडायनामिक पाथची डेफिनेशन दिली होती. पाथ प्रोसेस. दुसरी कोणती होती?
पाथ प्रोसेस, बरोबर आहे. म्हणजे सिस्टीम चेंज झाली, कुठून चेंज झाली, इनिशियल स्टेट पासून तर फायनल स्टेट. मग आता कविता परत वाळा आहे की नाही. मग आता इथून ह्या इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेटसाठी आपल्याला काय फॉलो करायला लागला, पाथ फॉलो करू राहिला ना. डायरेक्ट चालू काय आपण, वी फॉलो द पर्टिक्युलर पाथ. एक तर तुम्ही ह्या पाथनं जा किंवा मग हा पाथ फॉलो करा. आता आपण असे खूप नाव आपले, ए आहे, हा बी झाला, हा सी झाला, हा डी झाला. आता तुम्ही कोणतेही पाथ जर फॉलो केला, समजा इथून इथं मूव्ह होणे म्हणजे काय करताय आपण, वर्डन करताय. म्हणजे वर्डन करताय म्हणजे काय आलं तिथं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आलं. वी हॅव टू परफॉर्म द वर्क. कारण का सिस्टीम काय झाली आहे, मूव्ह झालेली आहे इनिशियल स्टेट पासून तर चेंज ऑफ स्टेट झालेला आहे. म्हणजे त्यांनी काय केलं आहे तिथं, परफॉर्म द वर्क केलेलं आहे. वर्कचं डेफिनेशन आपल्याला माहीत आहे, लक्षात. इथेही तसंच, म्हणजे कोणते एक्झाम्पल घेतलं तर सिस्टीम चेंज फ्रॉम इनिशियल टू फायनल, बरोबर आहे. मग आता हे जे वर्डन आहे कशा प्रकारे आहे थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये, आता बघा, वी लर्न हिअर व्हेरी इझी, सोपीच आहे एकदम. तर त्याने 3-4 प्रोसेस अशा काढल्या एका डायग्राममध्ये. आता आपण कोणते पॅरामीटर करत असतो, नेहमी प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम, बरोबर. 2 पॅरामीटर आपल्यापाशी, इंडिकेटर डायग्रामचं एक आहे प्रेशर, दुसरा आहे आपल्यापाशी व्हॉल्यूम. तेच आपल्याला इथं ड्रॉ करायचं आहे. आता बघा इथं बघितलं आपण प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. हा झाला आपला प्रेशर आणि हा झाला आपला व्हॉल्यूम. एकदम सोपीच आहे, काही कठीण नाही आहे. आणि तेच रिपीटेड आहे, ते शिकतेच ते बोरी होते, जाऊ दे. आता हा एक त्यानं पॉईंट घेतला इनिशियल स्टेट ए वाला, बरोबर आहे. आणि ही स्टेट चेंज होते म्हणते ए टू बी. असं आपल्याला ग्राफ हा दाखवला, सिस्टीम चेंज फ्रॉम ए टू बी. हा झाला पॉईंट आपला कोणता, ए. हा झाला कोणता पॉईंट, बी. अशी ती थर्मोडायनामिक प्रोसेस दाखवली, कुठून, सिस्टीम चेंज फ्रॉम ए टू बी, बरोबर आहे. आता एक तर एक्सपान्शन किंवा कॉम्प्रेशन. एक्सपान्शन असलं तर कसं जाणार आहे, ते असं जाणार. कॉम्प्रेशन असलं तर ॲरो वर राहणार. आलं लक्षात. इथं आपलं प्रेशर आहे, these are the pressure point and these are the what is व्हॉल्यूम लाईन्स, बरोबर आहे. आता हे प्रेशर म्हटलं त्यांनी इनिशियल प्रेशर पी आय, आणि हे बीचं प्रेशर काय झालं मग, फायनल प्रेशर पी एफ. कारण का आपण इनिशियल कुणाला म्हटलेलं आहे, एला म्हटलेलं आहे. ए काय झालं आपल्यापाशी इनिशियल पॉईंट आणि बी काय झाला फायनल. मग ॲरो कसा येणार सांगा मला, खाली येणार. शाबाश. कारण प्रोसेस कशी दाखवू राहिलो आपण आता, एक्सपान्शन दाखवू राहिलो, बरोबर आहे. मग आता मी लिहिलं समजा पी आय इज इनिशियल प्रेशर आणि पी एफ झालं हे तुमचं फायनल प्रेशर. तशाच प्रकारे आता हा जो पॉईंट आहे हा कोणता व्हॉल्यूम होणार, इनिशियल व्हॉल्यूम व्ही आय, आणि हा झाला व्ही एफ. इनिशियल व्हॉल्यूम आणि हा झाला व्ही एफ, व्हॉट इज फायनल. समजलं सगळ्यांना. मग आता हा जो पॉईंट ए आहे जिथून आपली थर्मोडायनामिक प्रोसेस स्टार्ट झाली, इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट, तर एचे कोऑर्डिनेट्स कोणते आहेत सांगा मला. हो ना, कोऑर्डिनेट्स कोणते झाले, एक्स आणि वाय तर बरोबर आहे, पण एचे कोऑर्डिनेट्स कोणते झाले. एक्समध्ये काय आपल्याकडे व्हॉल्यूम आहे आणि वायकडे आहे प्रेशर आहे. म्हणजे याचे कोऑर्डिनेट कोणते झाले, ह्या एचे, हा ना, पी आणि व्ही झाले ना. मग ह्या एचे कोणते झाले, हां कोणते झाले, पी आय आणि व्ही आय. कारण हा ए कोणत्या स्टेटवर आहे आपल्याकडे, इनिशियल स्टेटवर आहे. म्हणजे इसके पास में कौन सा है, प्रेशर इनिशियल है और वॉल्यूम इनिशियल है. क्योंकि अपने पास में थर्मोडायनामिक स्टेट कोणते आहे, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर्स. हे काय आपले थर्मोडायनामिक स्टेट.
आणि याची डेफिनेशन पाहिलेली आहे. एनी कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ सिस्टीम इट इज कॉल्ड ॲज द स्टेट ऑफ सिस्टीम किंवा एनी प्रॉपर्टी. बरोबर आहे. मग आता हे याचे कोऑर्डिनेट झाले, इथं लिहिलं मी नाव पी आय, दुसरा झाला हा व्ही आय. बरोबर आहे. सिमिलर वे बीचे कोणते झाले सांगा. हा पी एफ आणि व्ही एफ. आलं लक्षात. मग आता मी जसे हे असे वेगवेगळे पाथ काढले, असा हा असा, तसंच सिस्टीम चेंज होणार ए टू बी पाशी. म्हणजे इथं प्रेशर जास्त आहे, जेव्हा ती बीवर आली तर प्रेशर काय झालं त्याचं कमी, त्याचं व्हॉल्यूम काय झालं इन्क्रीज. म्हणजे एक्सपान्शन वर काय असतं आपल्याकडे पॉझिटिव्ह. मग आता ह्या ए टू बी कडे येण्यासाठी आपण हा एक रस्ता दाखवला, असे भरपूर रोड याने दाखवलेले आहे. आलं लक्षात. ते रोड आपण इथं काढू. आता बघा, टू ड्रॉ दिस ऑल डायग्राम आणि सगळ्याचं आपल्याला वर्क काढायचं आहे. किती दिले आणि 1 2 3. बरं ठीक आहे. आता वर लिहायला पाहिजे होतं आपण. याला वर लिहितो मी, राहू दे आता. आता असं तुम्ही इथं पोहोचता म्हटलं, अजून याच्यापाशी कसं पोहोचाल. असं आपण हे पोचलो, अजून इथं आपल्याला यायचं आहे. या ए पासून बी पर्यंत कसं येऊ शकतो आपण, असंही जाऊ शकतो. आता बा इकडे लिहितो आहे व्ही आय आणि व्ही एफ झाला आपल्याकडे कोणता फायनल. असं जाणार आपण. बरोबर आहे. असं जर गेलो तर हे कोणती प्रोसेस झाली ते सांगा बरं. याला म्हटलं मी नाव, समजा त्यांना सी दिलं नाव, याला कॉन्स्टंट प्रेशर. शाबाश. कारण ए सी लाईन कशी आहे आपली कॉन्स्टंट, फक्त काय वाढत आहे व्हॉल्यूम बढ़ रहा. बरोबर आहे. मग असे गेलो आपण, मनात इथं काही नाही, हे सगळं समुद्रच आहे. समजा एक हा रस्ता सापडला आपल्याला जायचा, दुसरा मग कोणता रस्ता आहे असाच आहे आणि असा आहे. याच्या मदत काही आहे काय, इथं काही नाही. इथं पूर्ण म्हणजे जंगल आहे, सगळं सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या. लक्षात. मी आपण असं पोचलो. अशी सिस्टीम आली. बरोबर आहे. येस ऑर नो. येस. दुसरी कोणती येणार, अजून एक मार्ग सांगा. 3 4 मार्ग दिले त्यांनी. दुसरा कोणती ना आता सांगा. अजून कसा येऊ शकते. आता हा जो मी काढला आता एक आहे की नाही, दिस पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. बरोबर आहे. आता त्यांनी एक हा म्हटला, एक हा त्यांनी म्हटला, एक दुसरा, आणि हा एक त्यांनी म्हटला तिसरा. असे 3 पाथ त्यानं फॉलो केले. 1 2 3. आलं लक्षात. त्यांनी त्याला नाव दिलं 1 2 3 ए बी सी आणि हा झाला डी. समजलं सगळ्यांना. काहीच कठीण नाही आहे. म्हणजे थर्मोडायनामिक प्रोसेस चेंज होताना कुठून चेंज झाली ते ए पासून तर बी पर्यंत. थर्मोडायनामिक सिस्टीम चेंज फ्रॉम ए टू बी. एचे कोऑर्डिनेट किती आहे, प्रेशर पी आय व्ही आय. इथं प्रेशर कसं आहे इनिशियल जास्त, व्हॉल्यूम कसं आहे आपल्याकडे कमी. पण आता सिस्टीमला जी काही सिस्टीम असेल आपल्या, त्याला ए पासून कुठं पोचायचं आहे बी पर्यंत जायचं आहे. मग त्यानं किती पाथ फॉलो केले आहे 3. एक केला त्यानं ए बी वाला, दुसरा कोणता केला रे ए सी बी. शाबाश. तिसरा ए डी बी. लक्षात. असे 3 पाथ त्यानं फॉलो केले. येस ऑर नो. येस. पहिला घेतला मी आता फक्त ए सी बी. फर्स्ट पाथ घेतला आपण फक्त ए बी. त्याच 3 डायग्रामात 3 डायग्राम आपल्या इथं काढायचे आहे. आता जसं आता पडतळावर कुठं पोहोचलो आपण कवठाले, हा हा आणि हा एक रस्ता सापडला आपल्याला. बरोबर आहे. मग आता ए टू बी किती रोड सापडले आपल्याला 3. मग आता पहा, आता याला 3 डायग्राम दिलेत त्यांनी. फर्स्ट पाथ ए बी. ए बीची डायग्राम इथं काढली शॉर्टकटमध्ये एकदम.
कशी येणार ए बीची डायग्राम? सबकन असा कर आहे, हा कर असा काढला मी, हा झाला ए, हा झाला, हे आपल्याला माहित आहे हे काय आहे पी आय, हा काय आहे व्ही आय, हा आहे व्ही एफ आणि हा आहे फायनल, पी एफ इनिशियल आणि फायनल. आणि एक्सपान्शन झालं, एक्सपान्शन आहे तर पॉझिटिव्ह वर्क, त्याच्यावर काही आपल्याला पडायचं नाही आहे. मग आता याच्यामध्ये समजा तुम्ही जर वर्कचा एरिया काढला, जसं आपण मागच्या डेरिव्हेशनमध्ये पाहिलं, वर्क डन बिलो द कर्व, तर कोणतं वर्क डन येणार आहे इथं सांगा? कोणता एरिया आपण शेडेड केला होता? हा एरिया आपण काय केला होता काल मागं शेडेड केला होता. म्हणजे दिस एरिया इज टू प्रोड्यूस द वर्क देअर्स. येस ऑर नो? यस. मीन्स एरिया अंडर द कर्व प्रोड्यूस द वर्क डन. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. किती होतं ते सांगा मला? वर्क डन इज इक्वल टू किती होतं? पी डी व्ही. लक्षात दिसला फॉर्म्युला? वर्क डन इज इक्वल टू एरिया अंडर द कर्व पी डी व्ही. एक्सपान्शन असो की कॉम्प्रेशन असो त्याची डायग्राम आपण अशीच काढली होती. एक तर ॲरो वर रॅन ते झालं कॉम्प्रेशन आणि ॲरो खाली आला ते झालं एक्सपान्शन. म्हणजे यामध्ये तुम्ही जो हा पाथ फॉलो केला तो एरिया कुठं आला आपला? ह्या ग्राफिकल डायग्राममध्ये एरिया बिलो द कर्व. म्हणजे हे जे तुम्हाला दिसत आहे मी शेडेड एरिया काढलेला आहे, दिस इज युअर वर्क डन. जसं आता याच्यात समजा मी फॉर्म्युला लिहिला तो असा लिहितो. म्हणजे वर्क डन आपला काय होते तुम्हाला माहिती आहे काय होते? ते पी डी व्ही होतं. आलं लक्षात? आता इथं प्रेशर सुद्धा चेंज होणार. कोणतं होणार? फायनल मायनस इनिशियल. आलं लक्षात? हे आपण पळे आहे ऑलरेडी. आता हे वर्क डनचे फॉर्म्युले चेंज होणार. आपण समोर पोहोच. आता हे कसे कसे बदलतात तर प्रोसेस चेंज झाली. आयसोथर्मल वेगळा फॉर्म्युला, आयसोबेरिक आली अलग, ॲडिबॅटिक आली अलग, पॉलिट्रॉपिक आला अलग. आलं लक्षात? हे वर्क डनचे फॉर्म्युले बदलत राहणार. पण हा त्याचा कोणता फॉर्म्युला आहे? स्टँडर्ड फॉर्म्युला. ओके. हे झालं कशासाठी? फर्स्ट पाथ ए बी. दुसरा घेतला मी कोणता पाथ फॉलो करू आता? पाथ ए सी बी. सांगा बरं आता याची डायग्राम. पी आणि व्ही ही कशी येणार आता सांगा? सरळ सरळ येणार. कशी गेली ती? पहिले ए सी बी दिस वे दिस वे दिस, अशी गेली इथून. बरोबर आहे? नंतर हां नंतर म्हणजे हा झाला तुमचा पॉईंट ए, हा झाला सी आणि हा झाला. बरोबर आहे? आता हे आपल्याला हे कंडिशन सगळ्या माहीत आहे. आता हा ए आहे आणि हा आपल्याला माहीत आहे बी आहे. इथं किती प्रेशर आहे रे एसीवर? एसीवर किती प्रेशर आहे? पी आय आहे. शाबाश. काय प्रेशर है? पी आई. बराबर है. उसके बाद में मुझे बताओ बी पे कितना है? पी एफ है. ए का वॉल्यूम कितना है? और सी और बी का वॉल्यूम वी एफ. म्हणजे ती डायग्राम अशी आली. म्हणजे सिस्टीमनं चेंज होताना पहिले कोणती प्रोसेस फॉलो केलेली आहे? कॉन्स्टंट प्रेशर. बरोबर आहे? तिथे त्याचं प्रेशर चेंज झालं काय? नाही. इन एसी देर इज अ कॉन्स्टंट प्रेशर विल बी देअर. इथं कुठलं कंडिशन फॉलो केली त्यांनी? कॉन्स्टंट प्रेशर. मग त्याच्याकडे कोणती कंडिशन आली मग सांगा? शाबाश, व्हेरी गुड. इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे काय? इथं प्रेशर काय होत चाललं? कमी कमी होत चाललं. इथं व्हॉल्यूम वाढत चाललं. शाबाश. इथं त्यांनी कंडिशन फॉलो केली मग कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी. तरी सिस्टीम आता कुठं पोहोचली? ए पासून बी पर्यंत. मग यांनी जे वर्डन केलं ते त्यांनी वर्डन कोणत्या एरियामध्ये केलेलं आहे? आता हा जो एवढा पोर्शन दिसते याच्यामध्ये त्यांना काय केलं आहे? वर्डन. तो पोर्शन पण आपण काय करू आता? शेडेड करू. बस शेडेड करता येतो समजा सगळ्या गोष्टी. तर असा गेलो आपण, असा गेलो, पण याची कंडिशन आपण इथं लिहिली, याची कंडिशन आपण इथं लिहिली. म्हणून हा पॉईंट कुठं झाला आहे? इंटरसेक्ट इथं झालेला आहे. म्हणजे सिस्टीमला जे वर्क लागलेलं आहे ग्राफिकलमध्ये दाखवलं आपण. दिस इज द शेडेड एरिया. हे पेपरमध्ये येते बरं सीईटीची अशा डायग्राम. ही कोणती डायग्राम आहे? वर्डनची कोणती करेक्ट डायग्राम आहे? ह्या दोन प्रोसेससाठी कॉन्स्टंट प्रेशर आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी. तर यू शुड नो दिस शेडेड डायग्राम. कारण इथून आपण काय फॉलो केलं? कॉन्स्टंट प्रेशर आणि इथून आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आलं लक्षात? म्हणजे एक झाला
कॉन्स्टंट प्रेशर आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम. नंतर आपण ए पासून कुठं पोहोचलो, बी. पहिल्या याच्यामध्ये कोणतं स्टेट बदललं, पहिल्या कंडिशनमध्ये एसी में कोणता स्टेट चेंज हुआ, वॉल्यूम चेंज हुआ. सिर्फ काय में चेंज हुआ, इनिशियल से लेके तो फाइनल. उसका ये पैरामीटर उसको बदलाना पड़ा. उसका प्रेशर बदला क्या, नहीं, उसका सिर्फ वॉल्यूम का स्टेट चेंज हुआ इनिशियल से लेके तो फाइनल पहले प्रोसेस में एसी में. लेकिन उसका टारगेट कौन सा है, बी पे जाने का. कारण आपण काय म्हणताय, सिस्टीम चेंज फ्रॉम ए टू बी. आपण असं म्हटलं का सिस्टीम चेंज फ्रॉम ए टू सी, आपल्याला पोहोचायचं आहे परतोळ्यातून कवठ्याले. तर आपण एक हा मार्ग पकडला, दुसरा सुटला आपल्याकडे कोणता मार्गाला, हा, आणि असा आलो मग आपण. याच्या जो खाली जो आपण शेडेड पोर्शन दाखवला, दिस इज द वर्क डन प्रोड्यूस बाय द सिस्टीम्स. कारण आपण सगळी कोणती प्रोसेस दाखवत आहे, एक्सपान्शन. वर्क डन प्रोड्यूस बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. येस ऑर नो, यस. मग आता हा कंडिशन झाली आपली. याच्यात मी लिहिलं समजा हा जो पोर्शन झाला, हा दॅट इज कॉल्ड ॲज द वर्क डन, पी डी व्ही. तिसरी कोणता पाथ आहे, तिसरा सांगा पाथ कोणता आहे, ए डी बी. दिसला, काही कठीण नाही याच्यामध्ये, सोपीच आहे एकदम. प्रेशर वर्सेस, पहिले कोणती लाईन काढू मी आता सांगा, कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट व्हॉल्यूम. प्रेशर काय होते, हा झाला ए, हा झाला, हा का झाला डी. म्हणजे सिस्टीम कुठून चेंज झाली, पहिले ए टू डी. व्हॉल्यूम वाढला काय त्याचा वाला, व्हॉल्यूम नॉट इन्क्रीजेस, ओनली. बरोबर आहे. मग आता थोडंसं लॉजिक लावजा फक्त सगळेजण. व्हॉल्यूम जर वाढला नाही तर वर्डन कसं असते, झिरो. हे आपण पाहिलेलं आहे पहिले. म्हणजे इथं तर काही वर्डन झालं नाही आपलं, फक्त इथं काय बदललं, प्रेशर इथून तर इथपर्यंत. आलं लक्षात. म्हणजे हा झाला पी आय, हे कोणतं होतं, पी एफ. नंतर मग डी टू बी. मग आपण इथं पोचलो. इथं आपला इनिशियल व्हॉल्यूम आहे व्ही आय, आणि इथं फायनल व्हॉल्यूम आहे व्ही आय. मग आता याच्यामध्ये वर्डनचा पोर्शन तुम्ही कुठं दाखवसान, कोण सांगते मला. तिसरी प्रोसेस, हा, हे झाली दुसरी, हे झाली समजा पहिली, आणि हे झाली समजा तिसरी. वर्डनचा पोर्शन कोणता दाखवसान, जसं आता ए से डी तक वर्डन हुआ क्या, का बरं, कारण काय कंडिशन आहे, कॉन्स्टंट. म्हणजे इथं याच्या मागे मी काय दाखवू शकतो काय, आपल्याला वर्डन दाखवावं लागते बिलो द कर, बिलो द कर. आता हे अशी जर लाईन ओढली तर याच्या मागचं कोणतं पोर्शन होय, हे होय. अशी जर लाईन ओढली तर याच्या मागचं कोणतं होणार, असं होणार. समज माहिती नाही, ये इन फ्रंट और ये बिहाइंड. अशी जर असली तर हे अबव आणि हे बिलो. मग आता याच्या बिहाइंड काही वर्क झालेला आहे काय, का बरं झालं नाही, रिझन बिकॉज this is A to D is which condition they are constant, and we know in constant volume the work done value is 0. So therefore we cannot shaded these portions. इसको मैं shaded करूँगा क्या, नहीं करूँगा. ये समजलं, लक्षात आलं सगळ्या. असं लिहून देतो वाटल्यास, गरज तर काही नाही पण सांगू देतो. म्हणजे बिहाइंड AD no shaded portions, shaded portion is required because in constant volume work done is काय असते, work done is 0. ती कोणती प्रोसेस आहे, ए डी. समजलं सगळ्यांना. मग आता वर्क डनचा पोर्शन मी कुठं दाखवणार आहे, मग या डीबी मध्ये. म्हणजे इथं तुमचं काय आलं, हे वर्क डन आलं, शेडेड पोर्शन आलं. आता लॉजिक लक्षात सगळ्यांच्या. बरोबर आहे. दिस इज द वर्क डन पी डी व्ही. इथं ही जी लाईन काढली होती मी, ह्या शेडेड पोर्शन कोणासाठी होत्या रे सांगा बरं. ह्या जे शेडेड पोर्शन मी काढल्या ह्या कोणासाठी होत्या, ह्या एसी साठी होते. शाबाश. सीबी साठी होत्या काय त्या, सीबी ने कोई वर्क डन नहीं किया.
लेकिन यहाँ पे ए बी ने यहाँ पे वर्डन किया है, क्योंकि यहाँ पे प्रेशर भी बदल रहा और म्हणून हा मग मी इथून पूर्ण आता तिन्ही डायग्राम जर तुम्ही पाहिलं तर काय कन्क्लुजन आहे तुमचं सांगा बरं मला. व्हॉट इज युअर कन्क्लुजन इन 3 डायग्राम 1, 2 and 3? व्हॉट इज युअर कन्क्लुजन? कन्क्लुजन काय येणार आपलं, निष्कर्ष काय निघणार आहे की आपल्याला वर्क डन जे आहे ते जास्त कुठं लागलेलं आहे, जास्त वर्डन आपल्याला इथं लागेल का इथं लागेल की इथं लागेल, 1 में लगेगा कि 2 में लगेगा कि 3 में लगेगा? आता त्याचं सध्या आपल्यापाशी काही व्हॅल्यू नाही आहे, ते कधी काढू शकतो आपण जेव्हा आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करू, तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की वर्डन कायच्यात जास्त लागते, कॉन्स्टंट प्रेशरमध्ये लागते की कॉन्स्टंट व्हॉल्यूममध्ये लागते. आता मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगू देतो, वर्डन याच्यातच जास्त लागते आपल्याला, कायच्यात, कॉन्स्टंट प्रेशरमध्ये. हो, समोर जेव्हा तिन्ही डेरिव्हेशन आपण काढू का नाही यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तुमच्या लक्षात येणार सगळ्यात जास्त वर्डन आपल्याला याच्यातच लागलेलं आहे. लक्षात, याच्यात एकदम कमी लागलं तुम्हाला, याच्यात मीडियम लागलेलं आहे. लक्षात, वर्डन म्हणजे आता काय झालं, तुमचं पेट्रोल खर्च होईल ना, आपल्याला जासाठी तेवढा वेळ लागेल. पेट्रोल आता आपल्याला कोणत्या रस्त्याने कमी लागेल हे तुम्हाला माहीत आहे समजा. लक्षात, सो इथेही वर्डन आहे. आता तिन्ही जर प्रोसेस तुम्ही पाहिल्या मी ज्या काढल्या 1, 2, 3, इथेही वर्डन आहे, इथेही सुद्धा वर्डन आहे, इथेही सुद्धा वर्डन आहे. मग आता याच्याहून जे आपण कन्क्लुजन काढलं, कन्क्लुजन काय काढलं तुम्ही वर्डनसाठी कन्क्लुजन? हा, जास्त राहणार आणि बाकीमध्ये कमी राहणार, हे कन्क्लुजन. दुसरं कन्क्लुजन, दुसरं कन्क्लुजन काय आहे वर्डनसाठी? कॉन्स्टंट व्हॉल्यूम असल्याने वर्डन 0 आहे, बरोबर आहे, हे आहे. दुसरं आणखीन आपलं टार्गेट कुठं होतं पोहोचण्याचं, म्हणजे सिस्टीम चेंज फ्रॉम ए टू, म्हणजे त्याला काय करायचं, त्याचं स्टेट चेंज करायचं होतं. मग त्याला स्टेट चेंज करायसाठी त्यांनी काय फॉलो केले, पाथ फॉलो केले, त्यांना रस्ते फॉलो केले. इथं त्यांनी रस्ता फॉलो केला कोणता, ए बी. याच्यामध्ये काय आहे, प्रेशर डिक्रीज, व्हॉल्यूम इन्क्रीज. याच्यामध्ये त्याने काय रस्ता फॉलो केला, कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट व्हॉल्यूम, तेव्हा तो पोहोचला. याच्यामध्ये त्यानं कोणता रस्ता फॉलो केला, कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॉन्स्टंट प्रेशर, तेव्हा तो पोहोचला. म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळा काय फॉलो केला आहे, पाथ फॉलो केला आहे टू चेंज द इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट, आणि एक पर्टिक्युलर पाथ फॉलो केलेला आहे. इथं त्यांनी कोणता पाथ फॉलो केलेला आहे, प्रेशर डिक्रीज व्हॉल्यूम इन्क्रीज. इथं कोणता पाथ फॉलो केला त्यांनी, पर्टिक्युलर कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट व्हॉल्यूम. इथं त्यांनी कोणता पाथ फॉलो केला, पर्टिक्युलर कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग तेव्हाच तो कुठं बसला मग, ए टू बी. याच्यावरून आपलं काय कन्क्लुजन आलं, द कन्क्लुजन इज वर्क डन चेंजेस when प्रोसेस इज चेंज. एक हे मी लिहिला, प्रोसेस इज चेंज, आलं लक्षात. आणि दुसरं वर्क डन इज अ पाथ फंक्शन. कोणतं फंक्शन आहे ते मग, पाथ फंक्शन. ये एकदम IMP, वर्क डन इज अ पाथ फंक्शन. क्योंकि जब भी हम वर्क करेंगे तो हम किसको फॉलो करेंगे, हम पाथ को फॉलो करेंगे, आलं लक्षात. सो वर्क जो आहे हमारा दॅट इज कॉल्ड ॲज द पाथ फंक्शन. पण आपण जर विचार केला फक्त, आता हे नाही आहे, हे मी अजून सांगतो ॲडव्हान्समध्ये. आता आपण फक्त प्रेशर विचार केला किंवा आपण व्हॉल्यूम विचार केला तर हे पाथ फंक्शन आहे काय, हे कोणते आहेत मग, पॉईंट फंक्शन्स. कारण इथं वेगळं प्रेशर आहे, इथं वेगळं व्हॉल्यूम आहे. पण जेव्हा वर्क डन काढतो आपण पूर्ण सायकलसाठी, तर ते काय घेतो आपण, पूर्ण सायकल घेतली ती, जसं आपण आता काढले का नाही फॉर्म्युले, वर्क डन इज इक्वल टू पी डीवी, प्रेशर फाइनल माइनस, ये जो मेरा आंसर रहता था ये किसका रहता था, वर्क डन रहता था, बराबर है. क्योंकि फाइनल टू इनिशियल ये क्या होगी, मेरी सिस्टम चेंज होगी. एक पाथ उसने फॉलो कर लिया, वो पूरे कंप्लीट साइकिल के लिए, कंप्लीट प्रोसेस के लिए हमने क्या निकाला था, वर्क डन. कंसेप्ट समझ में आ रहा है ना मैं क्या बोल रहा था. लेकिन प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर ह्या पाथ फंक्शनात काय,
नाही, ह्या काय तुमच्या पॉईंट फंक्शन आहे. कारण का आपण प्रेशर फक्त इतकंच काढू, पुऱ्या सायकलचं प्रेशर काढू काय आपण कधी? आपण पुऱ्या सायकलचं कधी टेम्परेचर काढणार आहे काय? आपण पूर्ण सायकलचं कधी व्हॉल्यूम काढणार आहे काय? असं लिहितो काय आपण? बा आता VF मायनस VI म्हणजे एवढा व्हॉल्यूम झाला असं लिहिणार आहे का मग कधी? असं कधीच लिहिणार नाही आपण. म्हणजे प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, दिस इज अवर पॉइंट फंक्शन्स. बट वर्क डन इज अ विच फंक्शन? पाथ फंक्शन्स. हे कुठलं आहे तुमचं? पाथ फंक्शन्स. आलं लक्षात? म्हणून त्याला आपण नेहमी कसं लिहितो? इन डिफरन्शियल फॉर्म. वर्क डन इज राईट डाऊन इन डिफरन्शियल फॉर्म. डिफरन्शियल म्हणजे पार्शियल डिफरन्शियल. आता हे तुम्हाला नाही, हे ॲडव्हान्स मध्ये लिहिलं मी. पार्शियल तुम्ही आता हायर मध्ये शिकसान. राईट डाऊन इन पार्शियल आहे का तुम्हाला? पार्शियल डिफरन्शिएशन फॉर्म. म्हणजे ते आपल्याला कसं झालं? डेल्टा डब्ल्यू. आलं लक्षात? त्याला आपण असं कधीच लिहिणार नाही DW. आपण याला असं DW कोण जास्त आपण कोणी लिहू शकतो? DT किंवा DP किंवा DV. हे कसं लिहिणार आपण? डेल डब्ल्यू. किंवा मी दुसरं लिहिलं होतं वर्डन 1 to 2 इन दिस वे. आलं लक्षात? फाइनल टू इनिशियल्स. समझ में आया सबको? तो दिस इज द एक्सप्लेनेशन अबाउट वर्क डन ड्यूरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस. समझ में आया सबको? तर तुम्हाला या 3 डायग्राम काढावं लागेल. मग 4 हे जर असं आलं, एक्सप्लेन द वर्क डन ड्यूरिंग थर्मोडायनामिक प्रोसेस. व्हॉट यूज यू ड्रॉ दिस डायग्राम, दिस वन आणि दिस वन. आणि हे तुम्ही एक्सप्लेन करू शकता तुमच्या मनानं. समजलं ना? तर डायग्राम मुद्दाम करून घ्या आवडल्यास, करायचं असेल तर. इथं काय नाव देऊ शकतो आपण या फिगरला? हां, प्रेशर चेंज. प्रेशर बदलत आहे ना? प्रेशर चेंज अँड व्हॉल्यूम चेंज. ही झाली. इथं काय नाव देसान? फिगर नंबर 2 ला कॉन्स्टंट प्रेशर. पहिली जी आहे ही कॉन्स्ट, आता मी लिहित नाही. पहिली येणार कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि ही समजलं?